वचनाकडे आपण जाऊया. बऱ्याच दिवसापासून एक वचन आपण ऐकत आहोत आणि ते वचन असं होतं की जीवनातली बिघडलेली परिस्थिती, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये असा एक टाइम येतो की त्याची परिस्थिती कुठं ना कुठं बिघडते. प्रत्येक माणूस, मग तो धार्मिक असो का नसो, तो प्रार्थना करणारा असो किंवा प्रार्थना करणारा नसो, जीवनात परिस्थिती बिघडते. एक टाइम येतो की चढ उतार येतातच जीवनात. ते दुखणे म्हणा किंवा टेन्शन किंवा कधी कधी काही निर्णय चुकतात, अशा अनेक गोष्टी ज्याच्यामुळे परिस्थिती बिघडते. आर्थिक परिस्थिती बिघडू शकते, तुमच्या परिवाराची परिस्थिती बिघडू शकते, तुमचे विचार बिघडू शकतात. आहे ना, एक काळ असा जातो की मग नंतर विचार साथ नाही देत, काहीतरी चिडचिड चिडचिड आणि मग निर्णय चुकीचे. असं होऊ शकतं. आपण माणसं आहे, आपल्या जीवनात असं होतं. पावलाच्या जीवनात घडलं, त्याची परिस्थिती बिघडली. अब्रामाच्या जीवनात घडलं, अब्रामाची कितीतरी वेळेस परिस्थिती बिघडली. अब्रामाची जास्त बिघडली. देवाचा मित्र, आणि काय झालं, एक निर्णय घ्यावा लागला, त्याला दुसरं लग्न करावं लागलं. त्याला लेकरू बाळ होत नव्हतं, 85 वर्ष वय झालं. काय करायचं असं वाटू लागलं की होणारच नाही लेकरू बाळ, तर मग आमचं सांभाळ कोण करीन म्हातारपणा, आम्हाला वारस. असा एक विचार करून त्याने एक दुसरं लग्न केलं आणि त्यानंतर अब्रामाची परिस्थिती पूर्ण बिघडली. त्याच्या घराचा पूर्ण धिंगाणा झाला, जो की बायबलमध्ये त्याचा छोट्या छोट्या शब्दांमध्ये उल्लेख. नंतर तर अक्षरशः शेवटी म्हातारपणात त्याची प्रिय पत्नी सारा त्याला सोडून पण गेली. ती वायली राहू लागली. मरेपर्यंत तिने आपल्या नवऱ्याचं कधी तोंड पाहिलं नाही. ती मेली आणि मग बायबल सांगतं की अब्राम तिला पुरण्यासाठी त्या ठिकाणी गेला. बोला हालेलुया. तर परिस्थिती बिघडू शकते देवाच्या लोकांनो, असं काही नाही. आणि घाबरून जाऊ नका, गडबडून जाऊ नका की परिस्थिती बिघडली, परिस्थिती बिघडली. हे होत राहतं. अशा गोष्टी येत राहतात, होत राहतात. प्रभू येशूच्या जीवनात किती चढ उतार झाले, तर त्याला गडबडून जायचं. कदाचित आजार येऊ शकतो. काजेकर भाऊची मम्मी आजारी, आपल्याला त्यांच्यासाठी प्रार्थना बी करायची. परिस्थिती कधीही बिघडू शकते, दुखणं येऊ शकतं. म्हणून हताश निराश होऊन मग जे उरले आयुष्य त्याला बी खतम करून टाकायचं असं नाही करायचं कधीच. हे जे उरले आयुष्य, आता काहीतरी समजा ठीक आहे, शरीरातला एक भाग बिघडलाय किंवा जीवनातला एक पार्ट थोडा खराब झालाय, एक एरिया नुकसान झालाय, मग बाकीचं आहे ना. तर ते एक बिघडलंय, नुकसान झालंय, त्याला टार्गेट करून मग पूर्ण जीवनात निराशा, पूर्णपणे खराबी, असं चांगलं नाही. जीवन एकदाच भेटतं, त्याचा आनंद आम्हाला घेता आला पाहिजे. तर बघा, परिस्थिती दाविदाच्या घराची बिघडलेली आहे. त्याचा मुलगा अबशालोम आणि तो, त्यांच्या जीवनात वाद झाले, भांडणं झाले. भांडणं इतके भयानक झाले की तो अबशालोम आपल्या बापाला त्याचा प्राण घेण्यासाठी त्याच्या पाठीमागे लागला. त्याच्यानंतर इतकं त्याने वाईट कामं केले की शेवटी मग आता पर्याय उरला नाही. तर दावीद राजा त्याने हुकूम सोडला सैनिकांना की जा त्याच्याशी युद्ध करा. ते युद्ध करायला गेले आणि शेवटी अबशालोम मारला गेला. बोला हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, अशी ही बिघडलेली परिस्थिती. मग आम्ही फक्त ती धरून बसण्यापेक्षा, ही माझी परिस्थिती बिघडली, हे असं झालं, हे वाटोळं झालं, हे खराब झालं, त्याच्यातून काय निघणार आहे. पण त्याच्यापेक्षा जर आम्ही त्याच्यावर थोडासा विचार करायला लागलो प्रभूच्या सानिध्यामध्ये बसून की बरं ही परिस्थिती का बिघडली, कशासाठी बिघडली, आणि त्याच्यातून काही त्याचे मुद्दे काढले तर आपल्याला ती परिस्थिती बिघडल्याचे कारण समजतील. एखादा व्यक्ती त्याचे लिव्हर खराब झालं, लिव्हर खराब झालं, आता म्हणून काय फायदा, परंतु थोडासा विचार करून चेक केलं तर की नक्की का बिघडलं. दारूमुळे तर नाही बिघडलं, माझ्या चुकीमुळे बिघडलं,
मग त्या चुका आता मी करू नये, माझ्या लेकरांना पण सांगाव्या की तसं काही करू नका. तर अशा अनेक गोष्टी देवाच्या लोकांनो, आम्ही आमच्या बिघडलेल्या परिस्थितीविषयी कारण शोधले पाहिजे. कारण नक्की शोधा आणि त्याच्यातून परमेश्वर मार्ग काढेल. वचन वाचून आपण सुरुवात करूया, जे की आपण सुरुवातीला वाचलं होतं. दुसरे शमूएल 18 अध्याय 33 वचन वाचा. तेव्हा राजा फार गहिवरला आणि विषीवर्धक कुटडी जाऊन रडला. जाता जाता त्याने हे उद्गार काढले, माझ्या पुत्रा अबशालोमा, माझ्या पुत्रा अबशालोमा, तुझ्याबद्दल मी मेलो असतो तर बरे होते. अरे अबशालोमा, माझ्या पुत्रा. तो रडू लागला कारण त्याचा मुलगा मेला होता. मेला नाही, त्याने स्वतः त्याला युद्धामध्ये वध केला होता. तर एक बापासाठी फार भयानक परिस्थिती आहे. आणि तो बाप हे म्हणत आहे, हा विचार करत आहे की काय झालंय माझे, माझी परिस्थिती कशी बिघडून गेली, माझा परिवार इतक्या ह्या टोकाला कसा आला. आणि देवाच्या लोकांनो, त्याच्याविषयी आपण अनेक कारण पाहिले आहेत. काय काय कारण पाहिले? नंबर 1, आपण काही कारण बघितले होते. पहिली गोष्ट, दाविदाने त्याच्या मुलाचा वध का केला? कोणाला आठवतंय की काय कारण होतं? तो फार बिघडला होता. अबशालोम आणि आपण त्याच्यातून एक चांगला संदेश शिकलो की आपण आपल्या जीवनात इतकं जास्त बिघडून जाऊ नये. तो स्वभाव असो, तो वागणं असो, ती धार्मिकता असो, ते चरित्र असो, इतकं खराब करू नये की मग आता त्याच्यावर उपाय उरणार नाही. आणि शेवटी बायबलमध्ये 2 प्रकार, पापाचे 2 प्रकार आहेत. एक क्षमा होण्याजोगे पाप आणि एक क्षमा न होणारे पाप. आणि स्वतः परमेश्वर म्हणतो, प्रभू येशू म्हणतात की जे क्षमा न होण्याजोगे पाप आहे त्याच्याविषयी तुम्ही मागावं, प्रार्थना करावी मला, असं मी तुम्हाला म्हणत नाही. कारण ते क्षमा न होण्याच्या कॅटेगरीमध्ये पडते. काही लोक अशा चुका करता 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 अशा एका मोठ्या पापात जाऊन पडते की आता त्याची क्षमा नाही. तर आम्ही स्वतःला सावरलं पाहिजे. का बरं त्याचा वध करण्यात आला? कारण तो फार बिघडला होता, त्याच्यावर उपाय उरला नव्हता. आम्ही आपलं जीवन असं जगू नये, इतक्या चुका करू नये की आता त्याच्यावर उपाय उरलेला नाही. इतकं कोणाचं मन खराब करू नये की आता तो व्यक्ती मला माफच नाही करू शकत. असं होतं ना, बऱ्याच ठिकाणी होत. इतकं काही शब्द निघून गेले मुखातून, इतक्या काही गोष्टी घडल्या की आता त्यांनी माफ तरी कसं करा. असं आम्ही करू नये. मग आमचा तोटा होईल, आमचं नुकसान होईल, आपले लोक निघून जातील, आपल्याला कोणी सहारा देणार नाही. प्रत्येकाला सहाऱ्याची गरज पडते. आज आपल्याकडे ताकद आहे, तरुणपण आहे, म्हणून असं वाटतं नंतर काय करायचं. आणि जास्तीत जास्त चुका तरुणपणातच होतात ना, आणि ते आयुष्यभरासाठी आपल्या संग राहतात. म्हणून आम्हाला जपण्याची फार गरज आहे. दुसरं कारण कोणाला आठवतं का? नाही, म्हणजे तो का बिघडला होता याच्याविषयीच जवळ घेतलं नाही, अधिकार दिला नाही, प्रेम केलं नाही. आपण सगळ्या गोष्टी एका शब्दात टाकल्या की प्रेम केलं नाही. तर का बिघडला याचं कारण होतं, दाविदाने आपल्या लेकरावर प्रेम केलं नाही. त्याला जे द्यायला पाहिजे होतं ते दिलं नाही. बोला हालेलुया. ज्याला जे द्यायला पाहिजे ते आपण दिलं पाहिजे. जे त्याचं आहे ते जेव्हा त्याला मिळत नाही ना, मग तो थोडं व्हायलेंट व्हायला लागतो, तो आपली हद्द ओलांडायला लागतो. नाहीतर याचा चांगला विचार करा, थोडस चांगला विचार. प्रत्येक परिस्थिती माग एखादा व्यक्ती काहीतरी करायला लागतो, तो डेंजर दिसतो, परंतु थोडा विचार केल्यावर समजून येईल, त्याचं बी बाजू चेक केल्यावर की त्याचं जे होतं हक्काचं त्याला द्यायना ना. मग तो काहीतरी बोलू लागलाय, तो काहीतरी क्रॉस होऊ लागलाय, मग तो काहीतरी चिडचिड करू लागलाय, कारण त्याच्या हक्काचं त्याला मिळालं. तर हे बघा देवाच्या लोकांनो, आम्ही मानव आहोत, आपण एकामेकांवर डिपेंड आहोत. डिपेंडला काय म्हणते? अवलंबून आहोत, एकामेकावर अवलंबूनच आहोत. बघा, तुम्हाला विज्ञानामध्ये शाळेच्या पुस्तकात शिकवलं जातं आपल्याला की स्वावलंबी प्राणी आहे की नाही,
जे स्वतःवर स्वावलंबी आहे, स्वतःचं पोषण स्वतः करतात, असे बरेच प्राणी आहे, झाडं आहेत जे स्वतःचं पोषण स्वतः करतात. परंतु मनुष्य असा व्यक्ती आहे की तो स्वतःचं पोषण स्वतः नाही करत. समजून घ्या, मी कामाविषयी नाही बोलत, काम आपण करतो, परंतु ज्या वस्तू आपण खातो किंवा वापरतो त्या आपल्याच शरीरातून आपण निर्माण केलेल्या नाही. झाडापासून अन्न आले, भाजी आली, ती आपण खातो आणि जगतो. आपण स्वयंपोषी मध्ये येत नाही, स्वतःचं पोषण स्वतः करत नाही. आपण डिपेंडेबल लोक आहोत, आपण अवलंबून राहणारा प्राणी आहे. तर हा प्राणी प्रत्येकावर एकमेकावर आपण अवलंबून आहोत. तर मला जर एक चांगलं जीवन जगायचंय तर मला प्रेमाची गरज आहे. तर मी स्वतःवर प्रेम नाही करू शकत, आहे की नाही? ती माझी मनाची जी भावना आहे की माझी कोणी काळजी घ्यावी, मलाही कोणी जीव लावावा, तर हे मी स्वतःला नाही देऊ शकत. मला कोणीतरी पाहिजे जो मला जीव लावील, प्रेम करील. मला जर असं वाटतं की माझा थोडासा सन्मान असावा, आदर असावा, ही प्रत्येकाची इच्छा असते, मग असं का नाही करत? चला मीच स्वतःचा आदर करतो. असं होऊ शकतं का? घेतला एक हार मी माझ्या हातानेच गळ्यात घालून घेतला, झाला आदर सत्कार, काही होईल का? आणि मुळात काय दिलं? आता उमाप साहेबांनी मला हार दिला, मला त्यांनी काय दिलाय? हार दिला. मग तो स्वतःच्या हाताने घालून घेतला तर मुळात हारच आहे, भेटलाय हार. पण नाही, दुसऱ्याने हार टाकल्यावर एक वेगळीच भावना जागृत होते, अरे माझा आदर केलाय. तर आपण अवलंबून आहे एकमेकांवर. एकमेकांना माझ्या काही गोष्टी तुमच्याकडे आहे ज्या तुम्ही मला दिल्या पाहिजे, तुमच्या काही गोष्टी माझ्याजवळ आहेत त्या मी तुम्हाला दिल्या पाहिजे. एका कुटुंबात तर हे जास्त घडून येतं. त्या पतीच्या काही गोष्टी पत्नीकडे, तो आदर, तो सन्मान. त्या पत्नीच्या काही गोष्टी त्या पतीकडे, तिच्या भावना, तिचा आदर, सन्मान. लेकरांच्या काही गोष्टी आई वडिलांकडे, आई वडिलांच्या गोष्टी लेकरांकडे, त्या एकमेकांना आपण दिल्या पाहिजे. त्या आपल्या नाहीये. बोला हालेलुया. शास्त्रामध्ये असं म्हटलंय, जे ज्याचं आहे ते त्याला द्या. कोणतं वचन होतं ते? चांगलं एक वचन वाचलं होतं ना आपण, की ज्याचा आदर करायचा त्याचा आदर करा, ज्याचा सन्मान करायचा त्याचा सन्मान करा, ज्याचा धाक धरायचा त्याचा धाक धरा, ज्याला कर द्यायचा त्याला कर द्या. नाही, मत नसेल, पत्रामध्ये कुठेतरी होतं. ठीक आहे, ते झालेलं आहे, आपण वाचलेलं आहे. तर आपण हे सगळं एकमेकांना दिलं. भेटलं का? हा, वाचा जर भेटलं तर, म्हणजे वाचायची एवढी गरज नाही, पण असं तर वाचूया. ठीक आहे, नसन तर राहू दे मग. ठीक आहे, आपण वाचलेलं आहे. तर ह्या गोष्टी आपण एकमेकांना त्या दिल्या पाहिजे. का बरं तो व्यक्ती बिघडला? कारण त्याच्या वडिलांनी त्याला जे द्यायला पाहिजे ते दिलं नाही. आणखीन एक कारण होतं, वेळेवर त्याला ते दिलं नाही. प्रेम काय ते पण आपण शिकलो. मग कधी कधी असं वाटतं मला प्रेम करावं, नक्की काय करावं? तर प्रेम करावं, तर प्रेम वेगळं आहे. काही लोक लाडाला प्रेम मानतात. लाड प्रेम नाहीये. लाड नाश करतो, बिघडून टाकतो, ते आपण पाहिलं होतं. दाविदाने त्याच्या मुलावर प्रेम का केलं नाही, याचं कोणाला आठवतं का? त्याच्या भावाचा त्याने खून केला, अमोनाचा खून केला. म्हणजे दुसऱ्या शब्द आपण असं वापरू की तो चुकला. तर आम्ही अपेक्षा ठेवतो की लोकांनी माझा आदर करावा, माझा प्रेम करावा. तर मग का नाही करत काही लोक आपल्यावर प्रेम? तर हे कारण असू शकतं, कोणी जाणून बुजूनही करत नाही. परंतु हे कारण असू शकतं की आपणच चुकातो, आपण कुठेतरी चुकातो, आपण काहीतरी गुन्हा करतो, आपण काहीतरी नुकसान समोरच्याचं करतो, आणि मग ते लोक आपला आदर करत नाही. आहे ना, काहीतरी चुकीचे शब्द बोलून बसलो, काहीतरी वाईट शिव्या देऊन बसलो, काहीतरी मारहाण करून बसलो.
मग तो व्यक्ती आपल्यावर प्रेम करत नाही. मग तो आपल्या घरातला मुलगा असू शकतो, मुलगी असू शकते, आई असू शकते, वडील असू शकतो, भाऊ भाऊ असू शकतात. मग आम्ही विचार करतो का माझा आदर करत नाही, का माझा आदर करत नाही. आपण आपल्यामध्ये सुद्धा डोकावून पाहिलं पाहिजे, अरे मी कुठेतरी चुकलोय का. तर बायबल सांगतं तो चुकला होता म्हणून त्याला प्रेम मिळालेलं नाही. बोला हालेलुया. आज एक मुद्दा आपण पाहणार आहोत की त्या अम्मोनाने आपलं अबशालोमाने अम्मोनाचा खून केला म्हणून आता दावीद त्याच्यावर प्रेम करत नाही, त्याचा आदर करत नाही. मग आजचा मुद्दा हा आहे की त्या अबशालोमाने त्याच्या भावाचा खून का केला, तो का चुकला, हे आज आपल्याला समजून घ्यायचंय. बोला हालेलुया. एक वचन आपण वाचूया, 2 शमूएल याचा 13 अध्याय आणि त्याचा आपण 19 पासून 23 पर्यंत वाचूया. तामारेने आपल्या डोक्यात राख घातली, आपल्या अंगावरचा पायगोळ दगा फाडून टाकला व डोक्यावर हात ठेवून वाटेने ती रडत ओरडत चालली. तिचा भाऊ अबशालोम तिला म्हणाला, माझ्या भगिने, तुझा भाऊ अम्मोन हा तुझ्यापाशी गेला ना तर गप्प बस, तो तुझा भाऊ आहे, तू या गोष्टीचा खेद करू नकोस. तेव्हा तामार आपला भाऊ अबशालोम याच्या घरी उदास होऊन राहिली. या सर्व गोष्टी दावीद राजाच्या कानी आल्या तेव्हा त्याला फार क्रोध आला. अबशालोम अम्मोनास बरे वाईट काही बोलला नाही. अम्मोनाने त्याची बहीण तामार भ्रष्ट केली म्हणून अबशालोमाने त्याच्याशी वैर धरली. पुरी 2 वर्ष गेल्यावर बस पुरी 2 वर्ष त्या अबशालोमाने वाट पाहिलेली. काय घडलं आपणा सर्वांना माहिती. अम्मोनाने अबशालोमाच्या बहिणीवर अत्याचार केला. दावीद राजा आहे, राजा पण आहे आणि त्यांचा वडील पण आहे. आणि मग आता अबशालोम किती चांगला माणूस आहे हे त्याच्या त्या शब्दावरून कळते. किती शांत मनाचा आहे, किती संयमी आहे. तो संयम धरून शांत राहून काय बोलतोय आपल्या बहिणीला की तू आता गप्प राहा, आता जे झालं आता हे फार भयानक झालंय. परंतु त्याला विश्वास आहे त्याच्या बापावर, कारण त्याने पाहिलंय लहानपणापासून की त्याचा बाप देवाचा भक्त आहे. स्तोत्रे काय गातो, गाणे म्हणतो, वीणा वाजवतो, देवाचं धर्मशास्त्र वाचतो, प्रार्थना करतो, हे ते पाहते त्याला. मग त्याला माहितीये की जर असा व्यक्ती आहे माझा बाप तर तो नक्कीच न्याय करेल. धार्मिक व्यक्ती सदैव न्यायी असला पाहिजे. न्याय परमेश्वर म्हणतो शास्त्रामध्ये, येशू ख्रिस्ताने सांगितलं शास्त्री परुषी लोकांविषयी, म्हणे ते लोक बडीशेपीचा दशांश देतात, पुदिन्याचा दशांश देतात, परंतु ज्या मूळ गोष्टी त्या त्यांनी सोडून दिल्या, न्याय, विश्वास आणि दया, या त्यांनी त्याच्यात न्याय. म्हणजे प्रभू अपेक्षा करतो की आम्ही न्यायीपणाने वागावं. मग आपला का माणूस असा ना, परंतु जो चुकलेला आहे तर तो चुकलेला आहे. आपला का असा ना, चुकलाय. शास्त्रात आणखीन एक असं वचन आहे, जो कडूला गोड म्हणतो, गोडला कडू म्हणतो, चांगल्याला वाईट म्हणतो, वाईटाला चांगलं म्हणतो, त्याच्यावरती हाय म्हणजे काय, तो शापित असो. कोणासाठी अशी बाजू घेऊ नका. चुकीचं आहे तर ते चुकीचंच असणार, चांगलं चांगलंच असणार. सत्य सत्य राहील, खोटं खोटं राहील. बोला हालेलुया. आणि अशा गोष्टी करून अनेक लोकांनी स्वतःवर श्राप सुद्धा ओढून घेतले. जसं की आपल्याला याकोबाच्या आईविषयी वाचायला भेटतं. याकोबाच्या आईने काय केलं, तुला शाप लागल्यास तो
मला लागो, आणि ते खोटं नाटक. आणि काय बोलायला सांगितलं, तुझ्या वडिलांकडे जा आणि असं म्हण की मी यसाव आहे. आणि मग तो तरी बोलतोय ना, त्याला देवाचं भय आहे, त्याला बापाचं भय आहे. तो याकोब काय म्हणतो, आई अगं मी असं करायला गेलो, माझ्या वडिलांनी जर ओळखलं ना मला, तर आशीर्वादाच्या ऐवजी शापच मला भेटतील ना. आई काय म्हणते, बेटा तुला जर शाप लागला तर मला लागू, परंतु एवढं काम तू मात्र करच, एवढं करच म्हणे. लगे गेली पटकन कोकरू आणलं, त्याची भाजी बनवली, लगे भाकरी बिकरी नंतर. पा खोटं किती सजवलं. भाजी अशी बनवली की ते खाल्ल्यानंतर ते हारणीचं वाटू लागलं. आहे ना ते मध्ये हारणीचं मांस आण म्हणे, तर ती इतकी टेस्टी बनवली तिने. म्हणजे बघा खोटं करत असताना किती मेहनत केली, त्याला किती तडका लावला, कपडे बी दिले. हा कपडे नव्हते, यसावाचे कपडे तर दिले, पण ते मानीला कातड, याच्या अंगावर केस नाही ना, याकोबाच्या अंगावर केस नाही. म्हणजे यसावाच्या अंगावर इतके दाट केस होते, जसे काही बकरीचं अंग चामडा. तर मग तो यार मला जर पप्पाने हात लावला, गळ्यात गळा घेतला, भेट घेतली, तर ते दिसून येईल की मी केस नाही अंगावर. मग म्हणून तू तर यसाव नाही. तर म्हणे एक काम करते, त्याचा चिंता करू नको. लगे ते जे बकरू कापलं होतं ना ते भाजी करायला, त्या बकऱ्याची चमड काढलं, लगे त्याच्या गळ्याला, लगे हाताला. म्हणे इथं हात लावेन ना, गळ्यात गळा घेईन, मुका घेईन, तर त्याला सारे केसच लागतील. किती पॉलिश केली, किती चोपडलं, किती तडका लावला. भाजी अशी बनवली जशी खरोखर हारणीचं मांस. डाऊट नाही आला इसाकाला. तर देवाच्या लोकांना, आम्ही लबाड गोष्टीला कधी पॉलिश करू नये, एखाद्या लबाड व्यक्तीलाही पॉलिश करू नये. हालेलुया. जो चुकीचा आहे चुकीचा आहे. परमेश्वर न्यायी आहे. मी असो, तुम्ही असो, कोणी असो, सत्याची बाजू सदैव चांगली असते, सत्यामध्ये विजय असतो. आणि जेव्हा तो याकोब 20 वर्ष आपल्या बापाच्या घरी, काय भेटलं, काही खरंच आशीर्वाद भेटला का? लबाडीने आशीर्वाद भेटत नसतो, शाप भेटले. 20 वर्ष गुलाम झाला, शेवटी पळायची बारी आली की सोडून पळून जातो. इतकी हाल केले त्या मामाने. आणि मग तो पळाला, आणि मग स्वर्गदूत रस्त्यात भेटला, आणि पुन्हा तीच वेळ आली जी 20 वर्षापूर्वी आली होती, आशीर्वाद घेण्याची वेळ. आणि मग त्या स्वर्गदूताला प्रार्थना करतोय, चरण धरतोय, मिठी मारतोय, नाही नाही नाही, आशीर्वाद दिल्याशिवाय मी जाऊ देणार नाही. आणि मग ती 20 वर्षापूर्वी जे शब्द आले होते का, ते परत आले. तो स्वर्गदूत म्हणतो, तुझं नाव काय? आणि मग आता याकोबाच्या डोक्यात आलं की अरे 20 वर्षापूर्वी माझ्या बापाने पण हेच विचारलं होतं. माझा बाप काय म्हटलं होता, बेटा तू कोण आहेस? आणि मी काय म्हणलो होतो, मी याकोब नाही. देवाच्या लोकांना, कधी कधी प्रभू आपल्याला सुधारण्याची डबल संधी पण देतो बरं का. कधी कधी चुकीचं आपण केलं, पुन्हा देव एक जीवनात असा काही टाइम आणतो की तू क्लिअर करून घे. आता याला पुन्हा चान्स आहे. आता परत म्हणू शकतो की नाही नाही मी याकोब नाही. म्हणजे याकोब नावाचा अर्थ काय? फसवणारा, लबाड, हा त्याचा अर्थ आहे. मग ते म्हणायलाही थोडी लाज वाटत होती त्याला, की असं जर डायरेक्ट म्हणायचं, ट्रान्सलेशन करून म्हणायचं तर. स्वर्गदूत म्हणतो तुझं नाव काय? तर यांनी काय म्हणावं, देवा मी लबाड, मी वाईट, मी हिरावून घेणारा. तर ते थोडस बेकार वाटते. आताही त्याच्याकडे पुन्हा चान्स आहे की मी यसाव, परंतु तो आता चेंज करतो, म्हणतो नको. लबाड बोलून, वाईट करून कधीच आशीर्वाद नाही भेटला. आता एक काम करतो, आता जे आहे ना ते खरं बोलतो, जसा आहे ना तसा देवासमोर जातो. आणि तो म्हणे, देवा मी याकोब आहे, म्हणजे मी फसवणारा, मी लबाड आहे. आणि बायबल सांगतं त्या दिवशी त्याचं नाव देवाने बदलून टाकलं. म्हणे आता तुला नाही कोणी म्हणणार याकोब. याकोब म्हणजे लबाडला. आता तू कबूल केला ना, आता टेन्शन घेऊ नको. आता इथून पुढे कोणी नाही म्हणणार तुला याकोब, कारण मी तुझं नाव बदलितो, चरित्र बदलितो, जीवन बदलितो, तुला इस्राയേल म्हणतील. बोला हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो,
आम्ही आम्ही हाताने अंगावरती ओढून घेऊ नाही, हाताने श्रापित होऊ नाही. काय सांगते आजचं देवाचं वचन? त्याने काय केलं? त्याने चुका केल्या. का केल्या? त्याचं कारण आहे, कारण दाविदाने जे करायला पाहिजे होतं ते दाविदाने केलं नाही. बोला हालेलुया. अबशालोमाने आपल्या भावाचा खून केला. का केला? त्याच्या बहिणीवर अत्याचार झाला. तो तिला म्हणतो शांत राहा, शांत राहा. बाप चांगला आहे, तो प्रार्थनाशील व्यक्ती आहे, भक्तिमय व्यक्ती आहे, तो न्याय करील. परंतु 2 वर्ष वाट पाहिले तरी सुद्धा दावीद काही न्याय करायला तयार नाही. दाविदाने न्याय नाही केला. शेवटी बायबल सांगतं ती मुलगी उदास होऊन त्याच्या घरी राहिली. तिच्या जीवनाची बरबादी झाली. तिच्या जीवनाचं काही फ्युचर नव्हतं नंतर. आणि 2 वर्ष वाट पाहिल्यानंतर मग आता अबशालोमाचे विचार बिघडले. अबशालोम काय म्हणतो? माझ्या बापाने न्याय नाही केला ना, त्याचं काम होतं ना हे. या अम्मोनाला मारायचं काम कोणाचं आहे? फाशीवर द्यायचं काम राजाचं आहे. राजा नाही करेना, मग आता मी करतो. आणि मग त्याने प्लॅन रचला. त्याने आपल्या भावाला, त्या अम्मोनाला एका कार्यक्रमाला बोलवलं आणि सैनिकांना सांगून ठेवलं की त्याला मारा. त्याला दारू पाजली, द्राक्ष रसले मोठा पाजला. तो नशेत असताना सैनिकांनी जाऊन त्याला खतम केला. आणि मग दाविदाला दुःख झालं, दावीद रडत आहे. आणि मग शेवटी अबशालोमालाही पळून जावं लागलं, कारण आता बाप मारीन, मला शिक्षा करीन. तर देवाच्या प्रिय लोकांना आजचा संदेश काय? दाविदाने अबशालोमावर का प्रेम केलं नाही? कारण तो चुकला. त्याने त्याच्या भावाचा खून केला. त्याने का त्याच्या भावाचा खून केला? तो का चुकतोय? कारण दाविदाने जे करायला पाहिजे ते दावीद करत नाहीये. असं आमच्याही जीवनामध्ये घडू शकतं. कधी कधी आमचे लेकरं चुकतात किंवा कोणीतरी चुकतंय. त्याच्या मागे कारण आम्हीही असू शकतो की मी जे करायला पाहिजे ते टाइमवर मी करत नाही, मी जो निर्णय घ्यायला पाहिजे होता तो घेत नाही. बोला हालेलुया. हे चेक करा. अनेक लेकरं बिघडले, काही लेकरं पळून गेले, काही लेकरं टुकार झाले. मग फक्त टोटली त्यांचीच चूक आहे का? का कुठेतरी आम्ही आमची जिम्मेदारी पूर्ण नव्हती केली? आम्हाला जे करायला पाहिजे आहे ना, कधी कधी असं वाटतं, पप्पाला वाटतं माझं काम आहे ड्युटी करणं, पैसे कमवून आणणं. परंतु एक वय येतं लेकराच्या जीवनात, जेव्हा ते लेकरू तरुण होतं, पप्पाची ही पण जिम्मेदारी आहे की त्या लेकरा बरोबर बसणे, त्याला बोलणे आणि त्याला विचारणे. आईला वाटतं मी स्वयंपाक करते, कपडे धुते, हे माझी जिम्मेदारी आहे. परंतु कधी कधी ही पण जिम्मेदारी आहे की मुलीला विचारणे, तिला जवळ घेणे, तिच्या काय समस्या आहे, तिच्या काय अडचणी आहे, कॉलेजमध्ये काय झालंय, हे सारं विचारणं कोणाचं काम आहे? आपले. आपला मुलगा मोबाईल वापरतो, वापरावं लागल, मग त्याला विचारणे की काय वापरतो, तुझे मित्र काय. हालेलुया. आम्ही करत नाही. आम्ही जे करायला पाहिजे ते करत. आणि मग काय होतं माहिती का? तो स्वतः करायला लागतो. देवाच्या प्रिय लोकांनो, आमचे काही काम आहे, आमचे काही कर्तव्य जे आम्ही केलेच पाहिजे. बोला हालेलुया. येशू ख्रिस्ताचं उदाहरण, योहानाचं पुस्तक, याचा 19 अध्याय 30 वचन वाचा. योहान 19:30. तुम्ही समोरच्या गावात, योहान 19:30. येशूने आम घेतल्यानंतर हा, पूर्ण झाले असे म्हटले. प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो? पूर्ण पूर्ण झाले. काय पूर्ण झाले? पूर्ण काय झाले? तर माझ्या पित्याने मला जे काम दिलं होतं या जगामध्ये करायसाठी, ते सारं काम पूर्ण झालं. मला दिलेलं सारं काम मी पूर्ण केलं.
या जीवनामध्ये मला पाठवलं होतं. मग जीवनातले काय काय भाग आहेत ते सगळे मी हाताळले पित्या, हे ते बोलत आहे. बापाच्या घरी 30 वर्ष राहिलो, सुतारकीचं काम केलं, जिम्मेदाऱ्या पूर्ण पूर्ण केलं है ना. येशू ख्रिस्त 12 वर्षाचा होता तेव्हाची एक घटना आहे, तिथं एक वचन आहे, तो आपल्या आई वडिलांच्या आणि सर्वांच्या कृपेमध्ये आणि आज्ञेमध्ये राहिला. त्याच्यात सगळं लपलेलं आहे की त्याने काय काय पूर्ण केलं. तो मरत होता, क्रुसावर होता, तेव्हा त्याची आई एकटी होती, तर तिची जिम्मेदारी एका शिष्याला ते पण पूर्ण केलं. सारे कर्तव्य पूर्ण केले. सेवेचा भाग होता, सेवेचा भाग पूर्ण केला. त्रास सोसायचा होता, आमच्या पापाबद्दल त्याने दुःख सोसायचं होतं, ते सगळं पूर्ण केलं. आणि शेवटी त्या क्रूस खांबावरती आता आहे, आणि आता प्रभूने सगळं चेक केलं की काही राहिलं तर नाही ना. आणि मग चेक केलं आणि मग समजलं की काही नाही राहिलं. आणि मग तो पित्याला म्हणतो, तो शब्द आहे 7 शब्दापैकी एक शब्द आहे हा, की आता पित्या पूर्ण झाले आहे. बोला हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, आम्ही सुद्धा या जीवनात आलोय, आमच्या अनेक जिम्मेदाऱ्या आहे, आमचे अनेक काम आहे, आम्हाला ते पूर्ण करायचे. आम्ही पूर्ण करत नाही, मग आमच्या लेकरा बाळांना त्याचं नुकसान भोगावं लागतं. आम्ही आमच्या जिम्मेदाऱ्या, आमच्या कर्तव्य पूर्ण करत नाही, त्याच्यामुळे समोरच्याला त्रास होतो आहे ना. एका पत्नीची जिम्मेदारी आपल्या पतीची काळजी घेणे, वचनानुसार त्याच्या अधीनतेमध्ये राहणे. जर नाही करत येत, पतीची मानसिकता नीट राहणार नाही. मी आतल्या गोष्टी बोलत आहे, वरवरचं बरंच काही सिंपलच सांगू शकतो, मी आतला बोलत आहे एकदम. त्याची मानसिकता खराब होईल. मानसिकता खराब म्हणजे मग सारच तो भांडण, तो काय काय करेल, दारू पेल, त्याची मानसिकता खराब. का? कारण हिला जे कार्य करायला पाहिजे हे करत नाही. पती जर काम करत नाहीये, जिम्मेदारी वाहत नाहीये परिवाराची, तर साहजिक घरातली सारी परिस्थिती पांगणार. देवाच्या प्रिय लोकांनो, आम्हाला जीवनातले जेवढे काम आहेत तेवढे पूर्ण करायचे. काय काय काम आहे? बोला हालेलुया. काय काय काम आहे आमचे जे आम्हाला पूर्ण करायचे आहे? तिमोथेचं दुसरं पत्र, याचा 4 अध्याय 5 वचन वाचा. दुसरे तिमोथेचे 4 अध्याय 5 वचन. तू तर सर्व गोष्टींविषयी सावध आहेस. हा दुःखे सोड, सुवार्तिकाचे काम कर. हा तुला सोपविलेली सेवा पूर्ण कर. तुला सोपवून दिलेली सेवा पूर्ण कर. तिमोथेला पौल सांगतोय, तुला जे काम मी सोपवून दिलेलं आहे ते काय कर, तू पूर्ण कर. देवाच्या प्रिय लोकांनो, आम्हालाही आमच्या पित्याने, परमेश्वराने या जगात पाठवलं, आम्हाला काम दिले. आज आम्हाला देव काय म्हणतो? या बागेची राखण कर आणि मशागत कर. जगात निर्माण केला तो माणूस, आणि लगेच त्याला काम देऊन टाकलं. आणि मग पाप जगात का शिरलं? त्याने मशागत केली, परंतु राखण करता आली. बागेची राखण, साप बागेत नव्हता, तो बाहेरून आला ना. सैतान तिथं होता का बागेत? बागेत सैतान आहे ऑलरेडी, अगोदर सैतान बागेत बसलेला आहे. देव त्या बागेत नाहीच कशाला आता मला? देव अन्याय नाही ना, सैतान तिथं नाहीये. सैतान नंतर बागेत प्रवेश करतोय. देवाने अगोदरच सांगितलं होतं, देवाला माहित होते घडत, म्हणे मशागत कर, मशागत केल्यावर तुला फळं खायला भेटतील, तुझी उपजीविका त्यातून. आणि दुसरी गोष्ट राखण कर. राखण हा शब्द याच्यासाठीच होता, कारण देवाला माहित होतं सैतान प्रवेश करण्याचा प्रयत्न कर. नाही तर त्यावेळेस कोण हानी करणार होत? वाघ, सिंह, हे सगळे तर हिंसक नव्हते. पाप जगात येण्या अगोदर हिंसक नव्हते ते. मग राखण कोणापासून? सैतानापासून. बोला हालेलुया. आणि मग सैतान आतमध्ये शिरला बागेत, तरी आदामाला त्याचं माहिती नाही, कारण जे करायला पाहिजे होतं ते केलं नाही. कदाचित जे असेल ते त्याने करायला पाहिजे होतं, जे काही कंपाऊंड आहे ते करायला पाहिजे होतं.
त्याच्याकडे दैवी शक्ती होती. आदामाकडे दैवी शक्ती होती, देवाच्या प्रतिरूपाचा होता, देवाशी सदृश्य होता. एक शक्तिशाली शब्द बोलून, विश्वासाचा शब्द बोलून त्याने कव्हर करायला पाहिजे होतं, नाही केलं. जे काम करायला पाहिजे ते न केल्यामुळे काय झालं, नुकसान झालं. आता आदामाचं एकट्याचं झालं का? आणि आपण हे आपली काय भानगड आहे? हे एवढं काय आहे? हे काऊन बसलोय आपण इथं? हे पण तिथूनच आलंय. हे काम, ही दगदग, ही धावपळ, हे भांडणं, आणि मग हे चर्च, हे प्रार्थना, हे बायबल, हे सगळं कशामुळं? आदामाने आपलं काम नीटनेटकं केलं नाही. बघा, आपण कधी कधी आपल्या परिवारात, आपल्या देशात, आपल्या मंडळीत आपलं जे काम आहे ते नीटनेटकं करत नाही, म्हणून अनेकांना त्रास होऊ शकतो. उदाहरणार्थ, आता आज रेश्माताईने स्वयंपाक केलेला आहे ना, रेश्माताईने चांगला स्वयंपाक केला. समजा असं की ते आज आल्याच नाही, तर असं झालं असतं तर त्यांचा स्वयंपाक त्यांना विसरून गेलं, त्या आल्याच नाही, किती लोकांना त्रास होईल? आपल्या सगळ्यांना उपाशी राहावं लागेल, लेकरं बाळ परेशान होतील. कदाचित मग मध्येच मला जर समजलं की अरे स्वयंपाकच नाही झाला बरं का, तर प्रार्थना सुद्धा शॉर्टकट करून मी आवरतं घेईल ना बाबा, उपाशी कुठं, तर लवकर आवरून घ्या. म्हणजे कितीतरी गोष्टींवर परिणाम होऊ शकतो. एक माणसाची चूक किती लोकांना होऊ शकते. देवाच्या प्रिय लोकांना, असं होत असतं. म्हणून आम्हाला दिलेलं काम आम्ही पूर्ण करावं. अनेक लोक याच्यासाठी चुकत आहेत, कारण आपण आपली जिम्मेदारी पूर्ण नाही केली. बोला हालेलुया. काजेगर भाऊने चौकट काढून टाकली. बांधकाम चालू होतं, मिस्त्र्यांनी चौकट लावली, चौकट थोडीशी वाकडी लावली. त्यांनी जाऊन त्यांना ती समजली म्हणून बरं झालं, नसती समजली तर प्लास्टरवाले मिस्त्र्याला अवघड झालं असतं. दरवाजा लावणारा सुताराला परेशानी झाली असती. तो दरवाजा घेऊन आला असता फळी, आणि कशी लावायची, चौकट तर तिरकी आहे. मग त्याचं काम वाढलं असतं, त्याला खालून दरवाजा कापीत बसावं लागला असतं. म्हणजे बघा काम कशी वाढते. आधी बांधकाम हे जर थोडं खालीवर असतं तर प्लास्टरवाल्याला जास्त मेहनत करावं लागेल, आणि मग तो अशा थापीत जरा जरा थाजे कोणता बिस्तारी होता त्याने बांधकाम केलं, तो बिचारा परेशान होत जाईल, कारण त्याच्यामुळं माझं वाढलंय काम. हालेलुया. असं होतंय. आम्ही चेक केलं पाहिजे. कुठंतरी आम्ही आपलं काम नीट करत नाही, आणि मग दुसऱ्याला त्रास होतो, मग भांडणं होतात, मग नुकसान होतं. बोला हालेलुया. प्रभू म्हणतो तुम्हाला सोपून दिलेलं काम, वाचा तिमोथेय 4:5 परत, दुसरे तिमोथेय 4:5. तू तर सर्व गोष्टी विषयी सावध राहा, दुःख सोड, स्वार्थीचे काम कर, तुला सोपवलेली सेवा पूर्ण कर. तुला सोपवलेली सेवा काय कर, पूर्ण कर. अधुरी ठेवू नको. बरेच लोक अधुर करते. जीवन आपण सगळेच लोक जगत आहोत, काम करत आहोत, संसार प्रपंच करत आहोत, पण कुठेतरी जेव्हा पांगडी होती ना, कुठेतरी बिघडला ना, जेव्हा आपला प्रपंच किंवा आपला हिसाब किंवा आपली परिस्थिती किंवा आपल्या घरातले लोक कुठेतरी रिलेशन बिघडू लागली, तरी मग समजतं मी कुठेतरी अधुरा करत चाललो होतो, पूर्ण केलं नाही. लेकरांना संस्कार लावले नाही का, लावले, परंतु नंतर लेकर बिघडले, मग कळतं की कुठेतरी अधुरे लावले, परंतु अधुरे संस्कार होते. हालेलुया. अशा अनेक गोष्टी देवाच्या लोकांना. घर बांधलं आणि नंतर काही वर्षांनी ते पडायला लागलं, मग कळतं, जेव्हा पडायला लागलं, उलायला लागलं, चिरायला लागलं, मग कळतं की कुठेतरी सिमेंट कमी वापरलं, म्हणजे अधुरं. तर जीवनातले जे काम आमचे आहे आम्ही परफेक्ट करायला शिकलो पाहिजे. जीवन एकदाच आहे, डबल नाहीये, म्हणून आपल्याला दिलेली सेवा आपण पूर्ण करावी. काय काय काम आहे बरं? 2 प्रकारचे काम आहे. एक प्रभू विषयीचं काम आहे, आध्यात्मिक काम,
आणि एक आहे संसार प्रपंचाविषयीचं काम. नंबर 1, संसार प्रपंचाविषयीचं काम आपण पूर्ण करावं. आपल्या परिवाराविषयीची जी जिम्मेदारी आपल्याकडे आहे ती आपण पूर्ण रीतीने पूर्ण करावी. पूर्ण रीतीने पूर्ण, अर्धी अधुरी नाही, अर्धी अधुरी नाही, पूर्ण रीतीने. काय काय बरं करायचंय आपल्याला परिवाराविषयी, काय जिम्मेदारी आहे आपली? नंबर 1 जिम्मेदारी आहे, एका पुरुषाला किंवा एका स्त्रीला पण ही जिम्मेदारी आपल्या कुटुंबाची की आपण आपल्या परिवाराचं पोषण करावं, त्यांना खाऊ घालावं, त्यांच्या गरजा पूर्ण कराव्या. कपडा लागतो, घर लागतं, अन्न लागतं, अन्न वस्त्र निवारा लागतो. मग हे कोण देणार आम्हाला? आमच्या लेकरा बाळांना कोण देईल? माझ्या बायकोला ते कोण देईल? माझी जिम्मेदारी, आपली जिम्मेदारी. अन्न वस्त्र निवारा आणणे हे का सांगावं लागत आहे? बायबलमध्ये अनेक ठिकाणी हे घडलं, खास करून थेसलनिकरास मंडळीमध्ये घडलं होतं. तिथं लुडबुड करणारे लोक होते. पाऊल म्हणतो तुम्ही लुडबुड करू नका, तर आपलं कामकाज करा, आळशी बनवू नका. अनेक ठिकाणी असं होतं, एक मानसिकता कधी कधी अशी तयार होती, शैतान असं भुलवतो की आळशीपणा फार येतो, काम करण्याची इच्छा राहत नाही, जिम्मेदाऱ्या उचलण्याची इच्छा राहत नाही, मग माणूस पळवाटा शोधतो. बायबल काय सांगतं? आम्हाला पळवाट शोधायची नाहीये, आमच्या कुटुंबाविषयी जी जिम्मेदारी आम्हाला पूर्ण करायची. त्याच्यातला पहिला मुद्दा आहे त्याचं पोषण करणे. पोषण मध्ये सगळं आलं, कपडा पुरवणे, घर बनवणे, खाऊ घालणे, त्या सगळ्या गोष्टी कोणाची जिम्मेदारी आहे? आपली जिम्मेदारी. दुसरं कोणी आपल्याला आणून देणार नाही. मग त्याच्यासाठी कामाला जावं लागेल. नंबर 1 सुरुवातीपासून बोलतो, त्याच्यासाठी शिकावं लागत. पोरांनो, हे सगळं करायचंय. तुम्ही जर लग्न करू इच्छिता तर मी आता 3 ज्या गोष्टी सांगणार आहे त्या तुम्हाला तुमच्यावर येणार. लग्न करायची इच्छा आहे तर ह्या 3 गोष्टी तुम्हाला तुमच्या परिवाराचं पोषण करावं लागेल, त्याच्यासाठी घर बांधावं लागेल, त्यांच्यासाठी कपडे आणावं लागतील. हे सगळ्यासाठी आपण सगळे तेच करत आलोय. मग हे करण्यासाठी नोकरी पाहिजे, मग त्याच्यासाठी शिकावं लागेल. चांगले शिकलो, चांगले मार्क्स घेतले तर नोकरी लागेल, थोडे कष्ट कमी होतील, आणि ह्या ज्या गोष्टी पुरवायच्या या चांगल्या रीतीने आम्ही आमच्या परिवाराला पुरवू शकतो. आम्ही हलगर्जीपणा करतो सुरुवातीला, अभ्यासात हलगर्जीपणा, शाळेत हलगर्जीपणा, आणि ठीक आहे नंतर मग तिकडं फेल झाला, मग कामात हलगर्जीपणा, मग मित्रमंडळी दिसतात, इकडं पळ तिकडं पळ, प्रॉपर काम धरून राहत नाही. आणि मग एक टप्पा असा येतो की लेकरं बाळ सगळे असे मोठे होतात आणि मग गडबडून जातो, कारण घर बांधलेलं नाही. मग आता घर बांधू का लेकराचं शिक्षण करू का आता घर खर्च चालू, कोणतं करू? आपल्या बायबलचं एक फार चांगली शिकवण आहे बरं का लग्न करणाऱ्यांसाठी. तिथं असं म्हटलेलं आहे की लग्न करण्याच्या अगोदर त्या मुलाने आपल्यासाठी घर बनावं. बायबलमध्ये असं यहुदी लोक असं करायचे. शमशोनाच्या जीवनात हे उदाहरण आम्हाला पाहायला भेटतं. बायबल सांगतं शमशोन गेला, ती मुलगी पाहून आला, त्याचा साखरपुडा झाला. तिथं साखरपुडा पण झाला. साखरपुडा झाल्याच्या नंतर यहुदी ग्रंथानुसार म्हणजे बायबलनुसार असा नियम होता की लग्न होणार नाही. साखरपुडा झाला, लग्न होणार नाही. कुठपर्यंत नाही होणार? जोपर्यंत आमच्या मुलीसाठी तू राहायला घर तयार करत नाही. मग त्या मुलाला आता टाइम आहे, तो जाणार, काम करणार, कष्ट करणार, त्याच्या होणाऱ्या बायकोसाठी आधी घर तयार करणार आपल्या कुटुंब राहण्यासाठी, आणि मग घर तयार झालं की मग जाणार आणि मग लग्न करून त्या मुलीला आपल्या घरी घेऊन येणार. इतका चांगला नियम होता. हालेलुया. देवाच्या लोकांनो, आता परिस्थिती तशी नाहीये, कारण तेव्हा सगळ्या साधन संपत्ती वगैरे व्यवस्थित होत्या. आता फार धावपळ आहे, कॉम्पिटिशन आहे. तर ठीक आहे, परंतु लग्नाच्या नंतर हो कसं हो, परंतु घर आम्हाला करायचंच आहे. आपल्या जिम्मेदारी आपल्याला पूर्ण करायच्या आहे. पोषण करायचं नंबर 1. नंबर 2,
आपल्या परिवाराचं रक्षण करायचं, आपल्या परिवाराचं संरक्षण करायचं. कोण करील? दुसरा येऊन करेल का? आम्हाला आमच्या कुटुंबाचं संरक्षण करायचं. संरक्षण कशापासून? फक्त लोकांपासून, गुंड्यांपासून एवढंच नाही, मानसिक संरक्षण करायचे. तुमच्या लेकरांच्या डोक्यामध्ये काय काय येते, कुठून येते, याच्यावर सुद्धा आम्हाला ध्यान ठेवावं लागेल. कोण काय शिकवते, मग अचानक कळतं की असं झालं, त्या पोराच्या डोक्यात असं आलं, त्याने हे केलं, आता थोडी केलं, कित्येक दिवसापासून त्याच्या डोक्यात ते येत होतं. तू त्या विचारांचं संरक्षण केलेलं नाही. बोला हालेलुया. आम्हाला आमच्या परिवाराचं संरक्षण करायचं. स्त्रियांसाठी सुद्धा, स्त्रियांचं ते जास्त काम आहे. नीतिसूत्रे 31 अध्याय, सद्गुणी स्त्रीचे कर्तव्य वाचा. नीतिसूत्रे 31 अध्यायामध्ये बघा, मी सांगतो 10 आहे का? 10 मध्ये काय? 10 पासून सुरुवात आहे ना. थांबा 1 मिनिट. नाही, ते संरक्षणाचा एक मुद्दा वाचूया फक्त. ठीक आहे, वाचा, मला ते भेटा ना. 10 पासून वाचा. सद्गुणी स्त्री कोणाला प्राप्त होते, तिचे मोल मोत्याहून अधिक आहे. तिच्या पतीचे मन तिच्यावर भरोसा ठेविते, त्याला संपत्तीची वाढ पडत नाही. ती अमरण त्याचे हित करते, अहित करीत नाही. ती लोकर व ताक खटपटीने मिळविते आणि आनंदाने आपल्या हाताने काम करते. अशा अनेक गोष्टी आहे. 20 वचन वाचा. ती गरिबासाठी मूठ उघडते, गरजवंतांना हात देते. आपल्या कुटुंबासाठी तिला बर्फाचे भय वाटत नाही, कारण तिचे सर्व कुटुंब किरमिजी बनात पांघरलेले असते. असं पांघरून घातलंय, तो शब्द पाहिजे होता मला. ती काय करते? आपल्या सगळ्या कुटुंबाला अशा काही ती विणते, शॉल विणली, रग विणली, आणि ती विणून तिने लगे असं किरमिजी कपडे वस्त्राने पॅक करून घेतलं. हिवाळ्यात थंडी लागत नाही तिच्या परिवाराला, तिच्या लेकराला हवा लागत नाही, पाऊस लागत नाही, कारण ती एकदम मेहनत करून सगळं काय पांघरून घेते. आम्हाला सुद्धा आमच्या परिवाराला वेगवेगळ्या गोष्टींनी पांघरून घ्यायचंय, संरक्षण करायचंय. आमच्या लेकरांच्या विचारांचं संरक्षण, पतीच्या विचाराचं संरक्षण पत्नी करते, पत्नीच्या विचाराचं संरक्षण पती करतो. नाहीतर अचानक मग माग बातमी आली होती, नवरा कुठं होता? ड्रम मध्ये शिमिटा त्याग केला. अरे भाई, अचानक कसं झालं? तिचे विचार केव्हाचेच पांगले होते. म्हणून हे फार भयानक देवाच्या लोकांनो. आम्हाला वाटतं मी करतो ना काम, मी आणतो ना खायला प्यायला, मी देतो ना पैसे. अरे विचार केले तर तुझं खाणं पिणं पैसे काही मोल नाही त्या गोष्टीत, फेकून देते तुझ्या पैशाला, आणि सारा जीवनाचा धिगाणा होऊन जातो. हे विचार कंट्रोल मध्ये. आपल्या लोकांचे विचार आपल्याविषयी कसे, एवढं करत आहे लेकरासाठी, हे करत आहे, ते करत आहे, सगळं करत आहे. अरे त्या लेकराचे विचारच चांगले राही ना आपल्याबद्दल. मग मी तर म्हणतो गरीब राहू द्या, खायला प्यायला कमी राहू द्या, परंतु ह्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे की त्याचे विचार माझ्याविषयी चांगले आहेत का. कुठं गडबड होते, ते विचार बिघडले नाही पाहिजे. मग त्यासाठी आपण प्रयत्न करूया. बोला हालेलुया. विचार फार महत्वाचे. अन्न पाणी वगैरे कपडे हे चालू राहील, विचार चांगले विचार माझ्याविषयी असले पाहिजे माझ्या लेकरांच्या मनामध्ये. नंबर 1 पालन पोषण करायचंय, गरजा पूर्ण करायचंय. नंबर 2 संरक्षण करायचंय, वाईट संस्कारापासून संरक्षण करायचंय, वाईट विचारांपासून संरक्षण करायचंय, गैरसमज मिसअंडरस्टँडिंग
त्याच्या विषयी आपल्या परिवाराचं संरक्षण करायचंय, क्लिअर करायचंय. मोबाईल मधून काहीतरी चुकीचं माझ्या लेकरांच्या, माझ्या परिवाराच्या मनात येतंय का, त्याच्याविषयी संरक्षण करायचंय. चुकीच्या रिलेशन मध्ये माझे लोक येते का, त्याच्याविषयी संरक्षण करायचंय. सर्वात महत्वाचं संरक्षण, आमच्या परिवारातले आमचे लोक कोणत्या प्रकारचं वचन ऐकते, हे फार भयानक आहे. आता बघा, समजा एखादा व्यक्ती उमाप साहेबाला भेटला आणि त्यांना काहीतरी चुकीचं सांगते, चुकीची आयडिया देते. त्यांचा मित्र आहे आणि चुकीची आयडिया देते. तर ते जेव्हा ते घेतील, स्वीकारतील, तर काय फायदा तोटा एवढंच त्याच्यामध्ये पाहतील की माझ्या मित्रांनी सांगितलं फायदा आहे आणि फायदा वाटतो. आणि मग करायला लागल्यावर थोडं नुकसानही वाटायला लागल्यावर किंवा आणखीन कोणीतरी मार्गदर्शन केल्यावर ते करण्याचं तुम्ही सोडूही शकता. कारण ते जस्ट असं घेतलेलं आहे, मित्राने सांगितलंय आणि वाटला होता मला फायदा, परंतु आता नाही होऊ लागला, त्या सोड. परंतु जेव्हा तुम्ही संदेश ऐकता, वचन ऐकता एखाद्या चर्चमध्ये जाऊन, ते कसं ऐकता माहिती तुम्ही? श्रद्धेने, आस्थेने. त्याच्यावर आम्ही क्वेश्चन करत नाही. काय म्हणतो आम्ही? हे बायबल आहे, देवाचं आहे, हे पवित्र आहे. आणि मग जे काही पास्टरने सांगितलं ते घेऊन टाकतो. आणि मग जर त्या पास्टरनी बायबल वाचत असताना एखादा चुकीचं शिकवलं तर आम्ही कसं ऐकत आहे? इथं काय बसलेले तुम्ही? देवाचं ठिकाण. इथं पूर्ण श्रद्धेने, आस्थेने बसलेले. तुम्ही त्याला क्रॉस करणार नाही त्या शब्दांना, त्या संदेशाला. पास्टर आहे, देवाचा सेवक आहे आणि बायबल मधून सांगते, वेदीवर उभा आहे. हे सगळं चांगलं. आणि मग जर मी इथून चुकीचं तुमच्या डोक्यात टाकून दिलं तर काय होईल? तुम्ही घेऊन जाणार. घेऊन कसे जाणार? श्रद्धेने घेऊन जाणार. आणि तुम्हाला सांगतो, श्रद्धा अशी गोष्ट आहे, आस्था, श्रद्धा, विश्वास अशा गोष्टी आहे की ज्याला कोणी तोडू नाही शकत. आहे ना? कधी कधी काही लोक म्हणतात ना, कोणी त्यांना सांगितलं हे देव बिव काही नसतं, तो समोरचा काय म्हणतो? हे बाबा, त्याला प्रश्न विचारले, मला सांग कुठे देव? तुला दिसला का देव? तू पाहिला का देव? शेवटी हा माणूस काय म्हणतो? मला नाही माहिती, पण माझा भरोसा आहे, देव आहे. नका का असताना उत्तर, तरी तो काय म्हणतो? कारण हा काय? विश्वास. तर असं असतं. मग चुकीचं वचन सांगितलं तर लगे पक्क बसणार. मग ते काढता काढता फार परेशानी होणार त्याच्या डोक्यातून. म्हणून आपले लेकरं कोणतं वचन ऐकते. म्हणून मी बऱ्याच वेळेस हे शिकवण्याचा प्रयत्न करतो, खास करून वडिलांना, आईला, की तुम्ही असं का करता की फक्त पोरांनो जा चर्चला. तुम्हाला पटलंय का? तुम्हाला कळलं की इथं काय शिकवलं जाते? अगोदर तुम्ही समजून घ्या, मग तर तुम्ही परमिशन द्या तुमच्या लेकरांना हे ऐकण्याची. फायद्याचं आहे का नाही? हालेलुया. म्हणून आम्ही, आमचे परिवार कोणतं वचन ऐकतोय. कधी कधी मोबाईलवर वचन चालू आहे, बायकोकडे मोबाईल देऊन टाकलेला आहे, लेकरांकडे मोबाईल दिलेला आहे. मग ते मोबाईलवर अनेक वचन आहे, युट्यूबला आपण पण टाकत आहे बघा. परंतु सगळे चांगले आहे का हे चेक करणं गरजेचं आहे. सगळे सत्य वचन आहे का काही लोकांनी फक्त काहीतरी लाभापोटी काहीतरी सांगून टाकलंय फायद्यासाठी, हे आम्हाला चेक करायचंय. आम्हाला देऊन टाकलेला आहे मोबाईल, मग तो मोबाईलचा संदेश ऐकतोय आणि मग त्याच्या डोक्यात काहीतरी चुकीचंच बसलं की हे नाही असं, मग तो जीवन बर्बाद करून घेतो. त्या ठिकाणी असं झालं, एका माणसाच्या मनात असा विश्वास आला, कशातून आला? संदेशातूनच आला. एका ठिकाणी त्यांनी संदेश ऐकला आणि त्या संदेशातून असा विश्वास आला की मला काही करायची गरज नाही, मला काही करायची गरज नाही, देव सगळं काही करणार आहे. कारण त्या सेवकाने असं सांगितलं, कदाचित अर्धच ऐकलं का यांनी माहित नाही. कारण कोणी सेवक असं का सांगेल? अर्ध ऐकलं का खरंच त्या सेवकाने चुकीचं सांगितलं ते त्यांना माहिती. पण त्याचा विश्वास असा आला की मला काम करायची गरज नाही, मला काही मेहनत करायची गरज नाही, मला काहीच करायची गरज नाही, देव देणार आहे. आता सांगा, काम केल्याशिवाय देव देईन का? बायबलमध्ये काय लिहिलेलं आहे? तू हात घालशील त्या प्रत्येक कामाला मी बरकत देईल. मग काय अर्थ आहे याचा? की तू कुठल्या तरी कामाला हात घाल,
तू काम कर, मी तुला काय करतो, बरकत देतो. आणि यांनी डोक्यात काय घेतलं, मला काही करायची गरज नाही, देव सगळं देणार आहे. हालेलुया. असं नाहीये. मग बघा हे असं खोटं नाटक. म्हणून आमच्या परिवाराचं आम्हाला संरक्षण करायचंय. कशाविषयी? वचन ऐकण्याविषयी सुद्धा, नाहीतर ते भटकून जातील. तिसरी गोष्ट, आमच्या परिवाराला आम्हाला संस्कार आणि चांगलं शिक्षण द्यायचं आहे. चांगलं शिक्षण आणि चांगले संस्कार. तुम्ही म्हणणार मी कमाई करून आणतो, लेकरांना खाऊ पिऊ घालतो, कपडे देतो, घर बांधून दिलंय, शाळेत पाठवलंय आणि झालं माझं काम. नाही झालं. त्यांना संस्कार देणं, शाळेमध्ये सर शिकवतात ते एक ढाचा आहे, एक भाग आहे, जीवनातला एक भाग आहे. नॉलेज देतात. बाकी जीवनात कसं लढायचं, बरं वाईट काय, कोणतं निवडायचं, हे मात्र आम्हाला घरी आमच्या लेकरांना शिकावं लागणार. आणि म्हणून चर्च पण त्याच्यासाठी एक मदतगार बनतं, कारण आम्ही चर्चमध्ये शिकवतो आणि असं शिकवणारे चर्च सुद्धा पाहिजे. बोला हालेलुया. पहिलं तिमोथेला पत्र 3 अध्याय 5 वचन वाचा. तिमोथेला पहिले पत्र 3 अध्याय 5. कारण ज्याला आपली घरची व्यवस्था चांगली ठेवता येत नाही, ज्याला आपल्या घराची व्यवस्था चांगली ठेवता येत नाही, तो देवाच्या मंडळीचा सांभाळ कसा करेल? तो देवाच्या मंडळीचा सांभाळ कसा करणार? याचा अर्थ काय? देवाची मंडळी सांभाळणे, भक्ती करणे, चर्चला जाणे, हे सगळं चांगलं आहे, परंतु सुरुवात आपल्या घराची व्यवस्था करण्यापासून झाली पाहिजे. अगोदर माझ्या घरच्यांना अन्न आहे का, कपडे आहे का, घर आहे का, सुरक्षित आहे का, याचा सुद्धा विचार आम्ही केला पाहिजे. अन्यथा किती देवाची भक्ती केली तर देव सुद्धा हेच म्हणल की बेटा ते कर्तव्य एकदा पूर्ण करून ये. ते का नाही केलं तर तुम्हाला तुझी भक्ती मान्य होईल. काही लोकांनी संसार सोडून दिला, बायको सोडली, लेकरं सोडले, घरदार सोडलं आणि एकदम निस्तेच फिरत आहे देवाचं नाव घेत. असं देवाने सांगितलंय का? हालेलुया. ते बिचारे परेशान आहे. परेशान करून देवाची सेवा देवाला आवडेल का? देवाला सुद्धा आवडणार नाही. कर्तव्य पूर्ण करायला देवाने सांगितलेलं आहे. उत्पत्तीचं पुस्तक याचा 18 अध्याय 19 वचन सांगा, वाचा. उत्पत्ती 18:19. मी त्याची निवड केली आहे ती अशासाठी की त्याने आपल्या लेकरास व आपल्या पश्चात आपल्या घरात आज्ञा द्यावी. अब्रामाविषयी परमेश्वर काय म्हणतोय? मी अब्रामाची निवड केली आहे. अब्रामाची निवड केली आहे कशासाठी? परत वाचा. मी त्याची निवड केली आहे ती अशासाठी की त्याने आपल्या लेकरास व आपल्या पश्चात आपल्या घराण्यास आज्ञा द्यावी. आपल्या लेकरांना, आपल्या घराण्याला आज्ञा द्यावी. आणि त्यांनी न्यायनीतीने वागण्यासाठी परमेश्वराचा मार्ग आचरावा. आणि आपल्या लेकरा बाळांनी, आपल्या परिवाराने काय करावं? न्याय नीतीने वागण्यासाठी परमेश्वराचा मार्ग आचरावा, धरावा. आणि हे अशासाठी की परमेश्वर अब्राहमविषयी जे बोलला ते त्याने त्यास प्राप्त करून द्यावे. काय बोलला होता? की मी तुला आशीर्वाद देईनच देईन, तुझं नाव मोठं करेन, तुला बरकत देईल. मग आता हे जर पूर्ण व्हायचंय अब्रामाच्या जीवनात, हा आशीर्वाद यायचाय. देव बोलला मी तुझ्या घराण्यांची स्थापना करेल, तुझ्यापासून राष्ट्र निर्माण करेल. मग एक राष्ट्र निर्माण व्हावं याच्यासाठी काय करावं लागेल? आपले लेकरं बी तर चांगले राहिले पाहिजे. देवाने ठीक आहे मला दिली आता बरकत, देवाची इच्छा माझ्या घरा पिढ्यानपिढ्या आशीर्वाद मिळावा. मग आहे का माझे लेकरं चांगले? ते तर नाही राहिले चांगले, ते तर व्यसनी झाले, ते तर वाईट झाले, चुकीच्या मार्गाने गेले. देव आता कसं देईल आशीर्वाद? म्हणून प्रभू काय बोलला की बेटा तू हुशार होय, मी अभिवचन दिलेलं आहे, तुला बरकत, तुझ्या घराण्याला बरकत. मग तुझ्या लेकरांना शिकव, चांगलं वागा. देव बरकत द्यायचं अभिवचन देवाने दिलेलं आहे.
पण तुम्ही नीट वागले तर देईन ना. आणि मग कशासाठी निवडलं अब्रामाला? की त्याने आपल्या घरच्यांना न्याय नीतीने वागायला शिकवावं. बोला हालेलुया. आम्हाला म्हणजे आमच्या परिवाराविषयी कोणती जिम्मेदारी पूर्ण करायची? नंबर 1 पालन पोषण करायचंय, नंबर 2 संरक्षण करायचंय, नंबर 3 हालेलुया, नंबर 3 आम्हाला आमच्या लेकरांना शिकवायचे, संस्कार लावायचे. अनुवादाचं पुस्तकाचा 6 अध्याय 6 वचन वाचा. अनुवाद 6:6. ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव आणि तू त्या आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव. हा आणि घरी बसलेले असताना, हा मार्गाने चालत असताना, हम्म निसताना, उठताना त्याविषयी बोलत जा. हा आपल्या अगोदर तू स्वतः त्या वचनानुसार चाल आणि नंतर आपल्या लेकरा बाळांच्या मनावर बिंबव. घरी असताना, उठताना, बसताना, आपल्या लेकरांसमोर, बायको समोर या वचनांना बोलत जा, सांगत जा चांगल्या गोष्टी. म्हणजे काय? तू आपल्या परिवाराला संस्कार लाव, चांगलं शिक्षण दे. बोला हालेलुया. नंबर 1 काय काय करायचं होतं? आपल्याला दिलेली सेवा कोणती? पारिवारिक सेवा पूर्ण करायची, पारिवारिक काम पूर्ण करायचंय. शेवटचं एक सांगतो आणि बंद करतो. नंबर 2 कलसेकरास पत्र याचा 4 अध्याय 17 वचन वाचा. कलसे 4:17. अर्खिपाला सांगा की जी सेवा तुला प्रभूमध्ये मिळाली आहे, जी सेवा तुला प्रभूमध्ये मिळाली आहे ती पूर्ण करण्याकडे लक्ष दे. ती पूर्ण करण्याकडे तू काय कर? लक्ष दे. सुरुवातीला आम्ही वाचलं, तिमथ्याला पौल म्हणतो की तुझी सेवा पूर्ण कर, पारिवारिक सेवा पूर्ण कर, जिम्मेदारी पूर्ण कर. आता देव प्रभूचं वचन सांगतंय की प्रभूमध्ये मिळालेली सेवा पण पूर्ण कर. परिवाराच्या त्या जिम्मेदाऱ्या आहेत, 3 जिम्मेदाऱ्या त्या पूर्ण करायच्या आहे. आता प्रभूमध्ये आल्यानंतर सुद्धा काही जिम्मेदाऱ्या आहेत, त्या सुद्धा आम्हाला पूर्ण करायच्या आहे. आता बघा, मी तुमच्या समोर उभा आहे, झाले 7, 8, 9 वर्ष होत आले मी आपल्या जिकठाण, तुर्काबाद या परिसरामध्ये, वाळूजमध्ये सेवा करतोय. तर मला जी जिम्मेदारी देवाने प्रभूमध्ये दिली, माझी इतरही काम आहे, माझा परिवार आहे, माझे लेकर आहे, खाणं पिणं राहणं सोयरे दायरे अनेक गोष्टी ह्या पण करायच्या आहे. आणि मला प्रभूमध्ये सुद्धा एक काम दिलेलं आहे. ते काय? या मंडळीची काळजी घेणं, वचन सांगणं, प्रार्थना करणं, उपवास करणं, आत्मिक लढा देणं, मंडळीतल्या लेकरं कुठे आहे काय त्यांची काळजी घेणं, ते व्यवस्थित आहे की नाही हे सगळं पाहणं, ही काय मला प्रभूमध्ये मिळालेली सेवा आहे. तसंच इथं अनेक लोकांना प्रभूमध्ये काही सेवा आहे. संजनाने एक सेवा घेतलेली प्रभूमध्ये, ती इथं आहे का? काय करते? प्रार्थना विनंत्या कलेक्ट करते, लीड करते, सांगते, संडे स्कूल चालवते. ही काय? प्रभूमध्ये एक घेतलेली सेवा, फार मोठी सेवा आहे. मी तर सांगतो, आज ती आपल्या मंडळीतल्या सर्व लेकरांना शिकवते संडे स्कूल. तुम्हाला सांगतो, आज जे लेकराचं नाजूक मन आहे ना, त्याच्यावर जे टाकलं जाईल ते कायमसाठी राहील. आणि आज ते देवाच्या मार्गात आहे, संडे स्कूल. आता मी एवढं वचन तुम्हाला सांगितलं, आपण काय माहिती का, अनेक कामामध्ये असतो, तर किती लक्षात राहील माहित नाही, परंतु लेकराच्या डोक्यात बसतं आणि ते काम करते. प्रभू काय म्हणतो? प्रभूमध्ये जी सेवा तुला दिलेली तिच्याकडे चांगलं लक्ष दे, मैंने आहे ना, पूर्ण करण्यासाठी चांगलं लक्ष दे. आणखीन काय भेटलंय प्रभूमध्ये काम? काही लोकांनी समर्पण केलंय, डिकन म्हणून समर्पण केलं, सागरनी केलंय, अभिषेकनी केलंय. काय? प्रभूमध्ये एक सेवा भेटली, एक जिम्मेदारी भेटली, ती पूर्ण करण्याकडे लक्ष दे. ताई गाणं म्हणतात, खाजेकर भाऊ बी गाणं म्हणतात, आणखी ढोलक वाजवतोय, सिओन वाजवतोय, संदेश वाजवतोय. हे काय? प्रभूमध्ये सेवा आहे. मग याच्याकडे काय केलं पाहिजे? लक्ष दिलं पाहिजे. आता काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे, खाजेकर भाऊ पहिलं गाणं गायले होते, एकदम त्यांचा आवाज घोगरा होता आणि असं दबलेला आवाज होता, पण तरी सुद्धा
चालूच होतं. उमाप साहेबांचं बेस्ट होतं सुरुवातीला, त्यांना ते गायचंच नव्हतं, गातच नव्हते, पण मग आज किती चांगली चांगली गाणी, अनेक लोक का सुंदर किती भारी भारी गाणी, किती आवाज चांगले, एवढं सगळं गाणं म्हणते. मग काय हे तिथं लक्ष दिलं म्हणून झालंय ना. खाजेकर भाऊ म्हणले असते जाऊ द्या यार माझा आवाज घागरा आहे, मला नाही म्हणायचं, काहीतरी दुसरे म्हणतील. अरे बाबा जिम्मेदारी आहे. आणि सगळ्यांनीच असं विचार केल्यावर कोण म्हणे देवाची भक्ती व्हायची कशी. हालेलुया. आता आपल्या एवढ्या चर्चमध्ये ढोलक फक्त 2च लोकांना वाजवायचे होतो, एक संदेश आहे, एक सियोने. दोघे म्हणले हा मला वाजायचा, आम्ही काय वाजायचं काय करायचं, त्यांनाच येत. तर त्यांनी काय केलं पाहिजे, आपल्या सेवेकडे फार मोठी गोष्ट आहे. ते जेव्हा ढोलक वाजवते ना, पवित्र आत्म्यामध्ये माणसाशी हे होऊन जातात. त्या गाण्याला एक 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 ट्रॅक भेटतो, ते गाणं सुंदर रीतीने चालतं, माणूस मंत्रमुग्ध होऊन जातो आणि देवाकडे लक्ष लावतो, भटकणारे विचार थांबवून जातात आणि देवाची भक्ती सुरू होते. हे छोटं काम आहे. हालेलुया. सगळ्यात महान काम आहे गाणं गाणं, ढोलक वाजवणं. ही प्रभूमध्ये मिळाली सेवा. काही लोक काल पोरी आता तिथं चटाया टाकतात, पुसून काढतात, झाडून काढतात. प्रभूमध्ये मिळालेली सेवा आहे. नाही केलं तर काय होईल, चटाया नाही, झाडेल नाही, काय नाही, मन लागणार नाही प्रार्थनेत. कोणी स्वयंपाक करतंय, प्रेज द लॉर्ड. प्रभूमध्ये मिळालेल्या तुम्हाला सेवा आहे. काही लोक याच्यात दान टाकत आहे बघा, ही पण तुमची प्रभूची सेवा आहे बरं का. याच्यावर आठवडाभर मी सेवा करतो, प्रार्थनेला जातो, काही लोकांना मदत करतो याच्यातूनच. कोणी आजारी आहे, माझ्याकडे कुठून पैसा आहे, मी काय नोकरीला आहे का. कोणी आजारी आहे, पटकन दानाचा पैसा घेतो, त्यांना थोडस मदत. हे सगळं तुमच्या या सेवेतून आहे, प्रभूमध्ये तुम्हाला मिळालेली सेवा आहे. हालेलुया. कोणी दशांश टाकतंय, कोणी दान टाकतंय, त्याच्यातून आठवडाभर सेवा केली जाते आणि हे फार चांगलं आहे. काही लोक आम्हाला दोष लावतात, ते काय म्हणतात, ख्रिश्चन लोकांना अमेरिकेतून पैसा येतो. मी आपण कॅमेरा समोर दाखवतो, ही थैली आमची अमेरिकेतून नाही, हा बाई हे दानार पण लोकांनी मेहनत केली, काम केलं, कष्ट केले आणि प्रभूवर प्रेम असल्यामुळं दान आणि दशांश दिला. बोला हालेलुया. प्रभूमध्ये मिळालेली सेवा आहे देवाच्या लोकांना, तिच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. सर आपल्यामध्ये सर मेसेज टाकतात, अनेक गोष्टी करतात, या सगळ्या सेवा देवाच्या लोकांना. तुम्हाला काय सेवा भेटली प्रभूमध्ये. काल मी काही लोकांना फोन केला, एक सेवाच आहे. सगळी मंडळी तर कोणाकोणाला सांगायचं, तर म्हटलं काही लोकांना सांगू. काही लोकांना बोलवलं, ते बिचारे सगळे आले. आणि काय करायचं आपल्या चर्च विषयी, तर त्यांनी जिम्मेदारी घेतली, म्हणे ठीक आहे आम्ही काहीतरी करतो. आणि आता त्यांनी काहीतरी प्रयत्न केले तर त्याचा लाभ कोणाकोणाला होईल, सगळ्यांना पुरा. फक्त ह्याच मंडळीला नाही, भविष्यामध्ये आणखीन जे येणारे नवीन लोक, पिढ्यानपिढ्या आमचे लेकर बाळ जे झाले, जे होणारे, सगळ्यांना चर्चचा एक मोठा लाभ. प्रभूमध्ये काय ही सेवा आहे, ती पूर्ण करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. येणार दिवसात आम्ही कमिटी पण बनवणार आहे आपल्या चर्चची आणि जिम्मेदारी टाकून देणार आहे. एकदा मोशे एकटाच सेवा करत बसला होता, त्याचा सासरा इथं आला आणि त्याला म्हणे तू एकटाच का करतो, आशाने तू थकून जाशील, काम वाटून दे. आणि त्यांनी 72 लोक जमा केले, त्यांना काम वाटून दिलं. हा प्रभूमध्ये सेवा दिली. देवाच्या प्रिय लोकांनो, 2 सेवा आम्हाला पूर्ण करायच्या. आज आपण 2 सेवेविषयी शिकलो, आणखीन बरंच काही सांगायसाठी येणाऱ्या दिवसात आपण ऐकणार आहोत. 2 सेवा. वचन काय सांगतं, तिमथी 2 तिमथी 4:5 मध्ये सांगितलंय की जी सेवा तुला मिळाली ती पूर्ण कर. पारिवारिक सेवा आम्हाला मिळालेली आहे. तुम्ही जर लग्न केलंय, तुम्हाला कुटुंबाची जबाबदारी मिळालेली आहे. आणि जे लग्न करणार आहेत तरुण मुलं मुली, त्यांनी सुद्धा हे डोक्यात ठेवायचं, हे 3 कामं आम्हाला करावं लागणार. पालन पोषण करावं लागणार, संरक्षण करावं लागणार
आणि संस्कार द्यावा लागणार. दुसरी गोष्ट प्रभू मधले काम सुद्धा आम्हाला करायचे. फक्त संसार, प्रपंच, काम, धंदा याच्या मागे पळते, बाकीचं हे कोण करेल? तो म्हणून दुसरा करेन. याच्या त्याच्याकडे बोट दाखवून चालेल का? नाही. आम्हा सगळ्यांना प्रभू मधलं सुद्धा काम करायचंय. आम्ही जिम्मेदार आहोत आमच्या चर्चसाठी. बघा चर्चेस बंद पडते. का बंद पडते माहिती का? त्याच्या माग कारण हे की एकटाच पाळत पळत होता आणि त्याच्याकडनं त्या गोष्टी कंप्लीट झाल्या नाही. त्याने जर सगळ्या मंडळीची साथ घेतली असती तर काय झालं असतं? सगळ्यांनी मिळून काही पूर्ण केलं असतं आणि आज चर्चेस टिकले असते. हालेलुया. म्हणून सर्वांनी काम करा, आपल्या जिम्मेदाऱ्या पूर्ण करा. प्रभूचं वचन सांगतं परिस्थिती बिघडली दाविदाच्या घराची. एवढी बिघडली की टोकाला गेली. आपल्या मुलाला खतम करावं लागलं, मारावं लागलं. का असं झालंय? त्याचं एक कारण आज आपण पाहिलेलं आहे. हालेलुया. अबशालोमाने खून केला त्याच्या भावाचा. का केला? कारण दाविदाने जे करायला पाहिजे होतं ते केलेलं नाही. दाविदाने आपलं काम पूर्ण केलं नाही आणि म्हणून अबशालोम जाऊन खून करतो. दाविदाने केलं असतं तर खून नसतं म्हटले कोणी. दाविदाने आमोनाला शिक्षा केली असती, फाशी दिली असती, तर सारी दुनिया काय म्हणली असती? न्याय केला. कारण राजाच्या हातून घडलं ना, राजा करीना. आणि जेव्हा अबशालोमाने केलं तर आता काय म्हणतात? खून केला. आज असे अनेक लोक काहीतरी चुकत आहे, परंतु पूर्णपणे त्यांचा दोष नाहीये. त्याच्या मागे आणखीन एक जण लपलेला आहे ज्याने आपली जिम्मेदारी पूर्ण केली नाही, म्हणून हा चुकतोय. हे सुद्धा आम्ही लक्षात घ्यावं. देव बाप करू वचन सर्वांसाठी आशीर्वादच करू. आपण आपल्या पायावरती उभे राहूया, प्रार्थनेमध्ये जाऊया. एक गीत गाऊया. खाजेकर साहेब आपल्यामध्ये एक गीत गातील.